माझं श्रीरामाचं भजन घ्यावं. हा श्रीराम राम पुण्यातला जिथं औरंगजेबाचा मामा नाव त्याचं शाहिस्ते खान यावा आणि त्याचा बंदोबस्त करायला आमच्या राजाने लाल महालात जावं आणि त्याला पकडावं. तो पळून जाता जाता खिडकीतून उडी मारत असताना माझ्या राजाने तलवार चालवावी आणि शाहिस्ते खानाची 4 बोटं करम करावी आणि शाहिस्ते खान पळून जावा. पण निघून पळून जात असताना शाहिस्ते खानाचं सैन्य भरपूर होतं. माझ्या राजाचा पाठलाग त्यांनी करायला चालू केले. माझा राजा हुशार, धावत 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 राजा पुढं पाठीमाग येऊन त्यांचा पाठलाग करतोय आणि करता 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 राजा आला 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 कुठं आला? पुण्याच्या बाहेर. अरे कुठं पुण्याच्या बाहेर? नाव त्या गावाचं आहे लोहगाव आणि त्या लोहगावामध्ये एक विठ्ठल मंदिर आहे आणि त्या विठ्ठल मंदिरात माझा जगाचा गुरु तुकोबरायांचे गुरु जगद्गुरु तुकोबरायांचं कीर्तन चालू आहे आणि राजानं घोड्यावरून ऐकलं रामकृष्ण हरी. तुकोबरायांचा आवाज ऐकला. अरे महाराष्ट्राचं नाही अखंड हिंदुस्थानचं वैभव आहे. पण कानावर रामकृष्ण हरी पडला ना, अरे घोडा जाग्यावर थांबवला आणि पावलं आपोआप मंदिराकडे वळली. माफी मागून बोलतो, पाठीमाग शत्रू असताना सुद्धा ज्यानं देवाचं नाव ऐकलं, संतांचा आवाज ऐकला की सगळं सोडतो आणि संतांच्या पायावर लोटांगण घालतो ना, अरे त्या महापुरुषाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. धावत जावं आणि तुकोबरायांच्या समोर कीर्तन ऐकायला माझ्या राजानं बसावं आणि तुकोबरायांचं कीर्तन चालू. दादा ते सामान्य कीर्तन नाही. माफी मागून बोलतो दादा, 400 वर्षानंतर तुकोबरायांच्या अभंगावर आम्ही कीर्तन करतो आणि जर झालंच कीर्तन चांगलं तर तुम्ही बोलता महाराज किती छान कीर्तन केलं गा. उगं डोळ्यासमोर विचार आणा दादा, प्रसंग आणा. 400 वर्षापूर्वी त्यांनीच त्यांच्या अभंगावर केलेलं कीर्तन किती चांगलं. तुकोबराय स्वतः कीर्तन करायला लागले.
प्रसंग एवढा गोड चालला आणि तुकोबरायांनी राजाला पाहिलं आणि राजाला सांगितलं, राजा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. अरे आम्ही राजा राजा तुकोबरायांनी सांगावं, राजा अरे आम्ही सुखी पण कधी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तर आम्ही सुखी आहे. आणि माझ्या राजानं तुकोबरायांचं ऐकावं, संतांचं ऐकावं, दोन्ही हात वर करावे आणि भजन करावं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समोर माझा राजा, अरे माझा हिंदुस्थानचं वैभव जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजानं करावं. पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी विठोबा रुक्माई भजन करावं आणि पाटला करणाऱ्या शत्रूला समजावं, राजा 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 आलाय. अरे कुठं आहे? लोहगाव लोहगाव मधल्या विठ्ठल मंदिरात तुकोबरायांच्या समोर कीर्तनात आहे. आणि त्यांनी ठरवलं, सापडला सापडला, अरे राजा शिवबा सापडला. जायचं आणि पकडायचं. हजारो सैनिक गोळा झाले आणि तुकोबरायांच्या लोहगावातल्या ज्या विठ्ठल मंदिरात कीर्तन चालू आहे ना माय, त्या कीर्तनात चालू असणाऱ्या विठ्ठल मंदिराला अरे सगळ्या 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 मुघल सैनिकांनी वेढा घातला. मुंगीला सुद्धा बाहेर जाण्याची वाट भेटू नये एवढी व्यवस्था मुघलांनी केली. राजा सापडला सापडला आणि कुणीतरी आलं आणि तुकोबरायांच्या कानात सांगितलं, महाराज वाईट झालं, काही झालं, वाईट झालं. तुकोबरायांनी सांगितलं, होणं शक्य नाही, कारण हे कीर्तन आहे, कीर्तनात वाईट काहीच होत नसता, कीर्तन चांगलं आहे. नाही महाराज वाईट झालं, काय? अरे पण झालं काय? महाराष्ट्राचं नाही हिंदुस्थानचं वैभव या छत्रपती शिवाजी महाराजांवरती हिंदवी स्वराज्याची स्वप्न आहेत आणि पाटला करायला आलेला मुघली सैन्य इथं आलाय आणि राजे तुमच्या कीर्तनात आहे. मग आता कीर्तन झाल्यानंतर पकडले जाणार राजे, काय करावं? तुकोबरायांच्या डोळ्यात पाणी यावं आणि तुकोबरायांनी दोन्ही हात जोडावे आणि जगाच्या मालकाला सांगावं, अरे पांडुरंगा कथे काळी यमाला सुद्धा परवानगी नाही आणि मग पांडुरंगा हा मुघल कुठून पाठवला तू कीर्तनामध्ये? तुझ्यावरती आहे सगळं, तुझ्यावर. चांगलं झालं तुझ्यामुळं, वाईट झालं तुझ्यामुळं. आणि जर जर पांडुरंगा तुकोबराय तुला शपथ घालतोय, जर कीर्तनातल्या माझ्या शिवाच्या अंगाला धक्का जरी लागला ना, केसाला धक्का लागला, पांडुरंगा हा सगळा शब्द तुझ्यावरती येईल. आता सगळं तुझ्या हातात. डोळे पिटले तुकोबरायांनी आणि कीर्तनामध्ये माझ्या तुकोबरायांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे भजन चालू केलं. एवढं 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 कीर्तन चांगलं झालं. परिणाम काय झाला? जगाच्या मालकाला प्रश्न पडला, कीर्तन ऐकायला आलेल्या माणसाला जर मुघलांनी पकडलं तर तुकोबरायांना लोक नावं ठेवणार नाही, मला नावं ठेवतील. आता मलाच काहीतरी करावं लागेल. होय अंग हरिरूप महाराज जगाच्या मालकाने चमत्कार केला. माय तिथं आला आणि जेवढे कीर्तनाला आले होते ना ऐकायला, सगळ्यामध्ये जगाच्या मालकानं प्रवेश केला आणि सगळ्याचे अंग कसे झाले? हरिरूप झाले. याचाच अर्थ जिथं आलेले तिथं कीर्तनाला सगळे शिवाजी महाराजांसारखे दिसायला लागले दादा, सगळेच. हा आणि बाहेर कीर्तनाची आरती झाली, आरती झाली आणि निघाले एक 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 बाहेर सैनिक. अब आएगा शिवाजी का बच्चा, पकड़ लेंगे, तैयार हो, सावध रहो, खुश हो. और सगळे तयारीत मुघ आणि पहिल्यांदा बाहेर आलो शिवाजी महाराज. पकडो पकडो शिवाजी को. पळत पळत गेले सैनिक आणि शिवाजी महाराजाला पकडायला गेले. तोपर्यंत दुसरा एक मागला, त्याच्याकडे बघितलं, अरे ये शिवाजी, तो ये कोण आहे? अल्लाह ये भी शिवाजी. हे बघितला शिवाजी, दुसरा शिवाजी, तिसरा